काल आपण पाहिलं होतं की अनग्रुप डाटामध्ये मीन मीडियन मोड कसे सॉल्व्ह केले जातात ते, आणि आज आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत की ग्रुप मध्ये कशा प्रकारे मीन मीडियन मोड हे सॉल्व्ह केलं जातं. त्यासाठी ग्रुप डाटा मध्ये पाहणार आहोत आपण. ग्रुप डाटा कशाला म्हणतात? ग्रुप ग्रुप म्हणजे एकत्रितपणे दिलेला जो डाटा असतो त्याला आपण ग्रुप म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपण एक उदाहरण लगेच पाहूयात. कॅल्क्युलेट मीन मीडियन मोड अशा प्रकारचं गणित लिहा. कॅल्क्युलेट मीन मीडियन अँड मोड. मीन मीडियन मोड. अक्षय खोमणे, एकच मिनिट. रेषा वगैरे काय मारू नका, करू चालू. कॅल्क्युलेट मीन मीडियन मोड सांगितलेला आहे आणि त्यासाठी म्हणून मी गणित देतो तुम्हाला. खाली गणितल्या क्लास आणि फ्रिक्वेन्सी. क्लास हा पहिला कॉलम आणि फ्रिक्वेन्सी हा दुसरा कॉलम. जरा पुढे जागा जास्त ठेवा कारण आपल्याला पुढे कॉलम वाढवायचे आहे. क्लास मध्ये घ्या 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40 आणि लास्टचा घ्या 40 ते 50. फ्रिक्वेन्सी मध्ये फ्रिक्वेन्सीला 5, 7, 10, 8 आणि 5, 8 आणि 5 अशा प्रकारे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. सगळ्यांचं गणित झालंय का लिहून? आता आपण पाहू की हाऊ टू सॉल्व, कसं सॉल्व करायचं. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, काल आपण जेव्हा अनग्रुप पाहिलं होतं त्या ठिकाणी आपण एक्स आणि एफ असे दोन कॉलम पाहिले होते. तर इथे क्लास आणि फ्रिक्वेन्सी असे दोन कॉलम आहेत. तर याच्यातून जेव्हा आपण मीडियन काढणार आहोत तर मीडियन वेगवेगळ्या पद्धतीने काढता येतो. आपण जरा शॉर्टकट पद्धतीने काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी म्हणून मी इथे नवीन नेक्स्ट कॉलम करतो आणि त्या कॉलमला नाव देतो मिड व्हॅल्यू. मिड व्हॅल्यू. मिड व्हॅल्यू म्हणजे काय? मधली किंमत. त्याला मी म्हणणार आहे एक्स. त्याला मी काय म्हणणार? एक्स. आणि हा जो फ्रिक्वेन्सी आहे त्याला मी म्हणत असतो एफ. फ्रिक्वेन्सी जी असते त्याला एफ म्हणतो आणि मिड व्हॅल्यूला मी म्हणणार आहे एक्स. आता तुम्ही सगळ्यांनी नीट व्यवस्थित लक्ष द्यायचं. 0 ते 10 हा जो क्लास आहे याची मधली संख्या कोणती असेल त्याला आपण म्हणतो मिड व्हॅल्यू. कोणती असेल 0 ते 10 मधली संख्या? 5 असेल. 5. व्हेरी गुड, छान. 5. 10 ते 15 मधली, 10 ते 20 मधली 15. 20 ते 30 मधली 25. आणि 30 ते 40 मधली 35 आणि लास्टला 40 ते 50 मधली असणार आहे 45. एकदम छान तुम्ही सांगितलेलं आहे. पण हे जर मी विचारलं तुम्ही कसं काढलं तर मी जरा शॉर्टकट मध्ये तुम्हाला त्याचा फॉर्म्युला दाखवतो मिड व्हॅल्यूचा. हे काय लिहायची गरज नाही, फक्त मिड व्हॅल्यू कशी काढली जाते ती पाहण्यासाठी जरा लक्ष द्या. कसा काढला जातो मिड व्हॅल्यू. मिड व्हॅल्यू फक्त लिहू नका, लक्ष द्या. मिड व्हॅल्यू फॉर एक्झाम्पल 0 ते 10 या क्लासची आपल्याला मिड व्हॅल्यू काढायची आहे. याला म्हटलं जातं लोअर लिमिट आणि याला म्हटलं जातं अप्पर लिमिट किंवा लोअर बाउंड्री आणि अप्पर बाउंड्री. या दोघांची काय करायची असते? बेरीज करायची असते. म्हणून मी बेरीज करतो 0 अधिक 10/2. कोणत्याही क्लासचे काढायचे असेल तर सेम त्याच पद्धतीने काढायची असते. जो कोणता क्लास दिला असेल त्याचं अप्पर लिमिट आणि लोअर लिमिटची बेरीज करायची. या दोघांची बेरीज आली 10/2 म्हणजेच किती आले? 5. म्हणून इथं लिहिलेले आहेत 5. फॉर एक्झाम्पल 30 ते 40 याची काढू. 30 ते 40 ची करायची म्हणजे 30 अधिक 40/2. या दोघांची बेरीज येईल 70/2 म्हणजेच उत्तर येईल आपलं 35. गणिती भाषेमध्ये हे अशा प्रकारे काढले जातं. समजलं मिड व्हॅल्यू कशी काढली जाते? पण आपण डायरेक्ट आपण पाहून सुद्धा काढू शकतो. 0 ते 10 मधली 5, 15, 25, 35 आणि 45. कळलं का? समजलं का? ओके. आता ही आलेली आहे मिड व्हॅल्यू. आता आपल्याला जेव्हा मीडियन काढायचं, मीन काढायचा असतो तेव्हा कोणता कॉलम करावा लागतो? एफ एक्स.
एफ एक्स नावाचा कॉलम करावा लागतो. आणि एफ एक्स म्हणजेच काय, फ्रिक्वेन्सी आणि मिड व्हॅल्यू म्हणजेच एक्स, ह्या दोघांचं मल्टिफिकेशन, या दोघांचा गुणाकार. मग मी आता इथे गुणाकार करत आहे. 5 गुणिले 5 25, 5 5 25. नेक्स्ट 15 गुणिले 7 15 7 त्याप्रमाणे गुणाकार करायचा. करा, तुम्ही करा, मी करतो. तो येईल 105. नेक्स्ट 25 गुणिले 10 येतील 250 250. नेक्स्ट 8 गुणिले 35 8 गुणिले 35 ते येतील 280. आणि 45 गुणिले 5 45 गुणिले 5 तर ते येतील 200. अशा प्रकारे मी काय केला, एफ एक्स कॉलम केला. सगळ्यांना एफ एक्स कॉलम समजलेला आहे का? हा एक्स कॉलम आणि हा एफ या दोघांचा गुणाकार तो आहे. कळलाय का सगळ्यांना? हो सर. ओके. आता मी काय करतो, ही जी फ्रिक्वेन्सी होती ना यांची टोटल घेतो आणि त्याला एन म्हणतो. 5 अधिक 7 अधिक 10 अधिक 8 अधिक 5 यांची बेरीज येईल. तुम्ही करून पहा. माझ्याकडे येते 35. आली? बरोबर आहे. आणि एफ एक्स ची टोटल करतो मी, त्याला नाव देणार आहे समेशन एफ एक्स. यांची टोटल 885. 885. छान. बाकीच्यांनी करून पहा. जर आणखीन कोणीही कॅल्क्युलेटर वापरत नसेल तर प्लीज कॅल्क्युलेटर वापरा. 885 एकदम छान केलेले आहे. छान. पुढे आता मी फॉर्म्युला लिहिणार आहे. आधी मी एक एक काढतोय आणि नंतर मग तुम्हाला मीडियन कसं काढायचं, मोड कसं काढायचं हे शिकवणार आहे. आधी मीन समजून घ्या कसा काढायचा आहे तो. मीन काढण्यासाठी काय केलं मी, एक्स आणि एफ एक्स असे 2 कॉलम केले. आणि आता आपलं नेहमीप्रमाणे जे सूत्र असतं ते सूत्र मी वापरणार आहे. ए मीन इज इक्वल टू, मीन बरोबर एक्स बार इज इक्वल टू समेशन एफ एक्स अपॉन एन. अनग्रुप डाटा आणि ग्रुप डाटा मध्ये सुद्धा हेच फॉर्म्युला आहे. हाच फॉर्म्युलाने आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. किमती टाकू. 885 भागिले किती येतील, 35. 885 भागिले 35. 885 भागिले 35 केलं की आपल्याला मीन मिळणार आहे तो म्हणजे 25.28. 25.282. छान. 85. हा 25.2857. 2857 हा काय आलेला आहे आपला, एक्स बार आलेला आहे. समजलाय का सगळ्यांना एक्स बार कसा आलाय तो? समजलेला आहे का? लगेच आपण ओके. हा झालेला आहे मीन. आता आपण काढू मीडियन. मीडियन काढायचं आहे म्हणून मी इथे लिहिलं मीडियन. मीडियन काढत असताना सुद्धा सेम आपण जसं अनग्रुप मध्ये पाहिलं होतं त्याच पद्धतीने करणार आहोत. पण मीडियन काढत असताना आपल्याला एक कॉलम करावा लागतो. मग तो कॉलम आपण करणार आहे म्हणून मी इथे कॉलम करतो लेस दॅन सीएफ. लेस दॅन सीएफ क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन सीएफ. मीडियन नीट व्यवस्थित लक्षात ठेवा कसा काढायचा आहे, कारण इथं मीडियन काढत असताना फॉर्म्युला जरा थोडासा वेगळा आहे. पाहणार आहोत आपण कसं काढायचंय ते. चला पुढे जाऊयात. मीडियन काढायचंय आपल्याला, लेस दॅन सीएफ काढायचंय. लेस दॅन सीएफ कसं काढणार आपण, तर ही जी फ्रिक्वेन्सी नावाचा जो कॉलम आहे यांची बेरीज करायची असते. लक्षात ठेवा लेस दॅन सीएफ ला फक्त एफ कॉलमच लक्षात ठेवायचा आहे, बाकीचे कॉलम लक्षात ठेवायचे नाहीत. पहिली फ्रिक्वेन्सी आहे अशी घ्यायची असती 5. नेक्स्ट दुसरे आहेत 7. 5 अधिक 7 12. 5 आणि 7 12. 12 अधिक 10 22. 22 अधिक 8 30 अधिक 5 किती आले 35. 35. अशा प्रकारे मी काय केलं तर मी फ्रिक्वेन्सीची टोटल करून घेतली आणि ती फ्रिक्वेन्सीची टोटल आलेली आहे 35 आणि माझं एन सुद्धा किती आलेलं आहे 35. म्हणजे माझा हा कॉलम एकदम बरोबर आहे. समजलं सगळ्यांना? आता मी पुढे सॉल्व्ह करतो. पुढे सॉल्व्ह करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी लिहून घेणार आहे मीडियन काढत असताना आधी आपल्याला काढावा लागतो 1 नंबरला
मीडियन क्लास, म्हणून मी लिहिणार मीडियन क्लास इज इक्वल टू मीडियन क्लास बरोबर. आणि कसा काढणार तो मीडियन क्लास, तर तो काढण्यासाठी मी करणार आहे यूज फॉर्म्युला n/2. n किती आहे पहा आता, n आहे 35. 35/2 35/2 हे जर केलं तर आपलं उत्तर किती येणार आहे 17.5. आता ही 17.5 ही संख्या, ही 17.5 ही आलेली संख्या आपल्याला कुठे चेक करावी लागते, तर लेस दॅन CF मध्ये चेक करावी लागते. हा लेस दॅन CF चा कॉलम आहे, या ठिकाणी मी चेक करणार ती संख्या आहे का, कुठे आहे का, इथे 5 आहेत, 12 आहेत, 22 आहे, 30 आहे, 35 आहे. 17.5 नावाची ही संख्या नाहीये. मग मी ही संख्या ऍडजस्ट करणार. कुठे ऍडजस्ट करणार, तर जस्ट 17.5 पेक्षा थोडीशी मोठी असणारी संख्या कोणती आहे, तर कोणती मोठी आहे, तर ही 22 असणारी संख्या मोठी आहे, म्हणून मी इथे ती संख्या लिहून घेतली, ती इथे संख्या लिहिलेली आहे. आणि आता हा जो पूर्ण क्लास असणार आहे ना, तो काय असणार आहे, माझा मीडियन क्लास असणार आहे. त्यामुळे मी तो क्लास ड्रॉ करतो. पूर्ण जो क्लास आहे हा काय असणार आहे, माझा मीडियन क्लास असणार आहे. त्याप्रमाणे मी तो करतो. तुम्हीही असंच केलं तरी चालेल. हा माझा काय झाला, पूर्ण मीडियन क्लास झालेला आहे. समजला मीडियन क्लास, म्हणून मी ते खाली लिहितो देअरफॉर मीडियन क्लास इज इक्वल टू 20 ते 30. 20 ते 30 हा काय झाला, माझा मीडियन क्लास झालेला आहे. आता मी जरा थोडंसं वरती घेतो आणि इथे आपण सॉल्व्ह करू. 2 नंबरला मी आता नवीन फॉर्म्युला लिहिणार आहे. आता इथे वेगळा फॉर्म्युला आहे, इथे डायरेक्ट आपल्याला काढता येत नाही. ग्रुपमध्ये अनग्रुपमध्ये डायरेक्ट काढू शकतो आपण, पण इथे फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला, तर फॉर्म्युला आहे तो नीट व्यवस्थित लिहा आणि आजच्या आजच पाठ करायचा. मीडियन बरोबर फॉर्म्युला नीट व्यवस्थित लिहायचा. L प्लस मी जसा लिहितोय तसंच लिहायचा, n/2 मायनस CF, या दोघांना छेद, काय छेद, F गुणिले H. हा फॉर्म्युला पाठ करायचा. मीडियनचा हा एकदम फॉर्म्युला सोपा आहे, हा आजच्या आजच पाठ करायचा. करणार ना पाठ, करावाच लागेल. आता इथं L म्हणजे काय, N म्हणजे काय, CF म्हणजे काय, F म्हणजे काय आणि H म्हणजे काय ते पाहू. L म्हणजे काय पहा. आता L म्हणजे नीट व्यवस्थित लक्ष द्या. L म्हणजे लोअर लिमिट ऑफ मीडियन क्लास. L म्हणजे काय, लोअर लिमिट ऑफ मीडियन क्लास. N आपल्याला माहितीच आहे, नंबर ऑफ म्हणजे टोटल ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजेच N. CF म्हणजे काय माहिती का, जो आपला क्लास आला होता ना मीडियन क्लास, त्याच्या आधीची CF क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. मी तुम्हाला दाखवणार ते कसं आहे कसं नाही ते. F म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ मीडियन क्लास आणि H म्हणजे क्लास विड्थ ऑफ मीडियन क्लास. आता तुम्ही म्हणाल सर हे काय 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 सांगितलं, आमचं काहीच लक्षात राहणार नाही. ठीक आहे, मी दाखवतो. इथे पहा, मी ते संख्या लिहून दाखवतो. L कशाला म्हणतात, काय कशाला म्हणतात. हा जो आहे ना, हा अप्पर लोअर लिमिट, ह्याला आपण म्हणणार आहे L. L किती असणार आहे, तुमचा 20 असणार आहे. नेक्स्ट CF काय असणार आहे, CF म्हणजे ही संख्या असणार आहे, जो मीडियन क्लासच्या आधीची आहे त्याला आपण CF म्हणतो. ती बिफोर, त्याच्या आधीची फ्रिक्वेन्सी किंवा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ती असणार आहे ती CF म्हणजेच 12. नेक्स्ट F म्हणजे काय, मीडियन क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे, 10 आहे. आणि H म्हणजे क्लास विड्थ, ह्या दोघांमध्ये किती अंतर आहे, 30 वजा 20 केलं की किती उत्तर येणार आहे, 10. हे अशा संख्या आहेत. आता या संख्या आपण त्या गणितामध्ये टाकू आणि सॉल्व्ह करू. लगेच सॉल्व्ह करू. मी किमती टाकतो. L
यल किती आहे आपला 20 अधिक n/2 n किती आहे 35/2 वजा CF किती होता आपला 12 CF होता 12 आणि फ्रिक्वेन्सी आहे 10 CF 12 आणि फ्रिक्वेन्सी 10 CF 12 आणि फ्रिक्वेन्सी होती 10 आणि H सुद्धा आहे 10. समजलं का काय लिहिलंय कसं लिहिलंय समजलेलं आहे का हो सर. हा आता हे मी सॉल्व करतो हे 20 आहे असे येतील 20 अधिक हे 35 वजा 35 भागिले 2 17.5 17.5 वजा 12/10 गुणिले 10 हे 10 कट होतील हेही 10 कट होतील कारण हे वरती आहे छेद काय नसतो म्हणजे एक असतो हे तुम्हाला माहिती आहे. नेक्स्ट 20 अधिक या दोघांची वजाबाकी करायची 17.5 वजा 12 17.5 वजा 12 जर केलं तर येतील ते 5.5 काय उत्तर आलं 5.5 आणि केली की ही बेरीज येईल आपली 25.5 किती येईल 25.5 हे काय आलेलं आहे आपलं मीडियन आलेलं आहे. समजलं का समजलं का सगळ्यांना समजलंय का कसं सॉल्व केले ते ओके. आता आपण मोड पाहू सगळ्यांना व्यवस्थित समजलंय का नाहीतर मी पेज बारीक करून दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल नक्की कसं आहे ते. पहा हे गणित होतं त्या गणितामध्ये आपण हा यल घेतलेला आहे ही फ्रिक्वेन्सी घेतली हा CF घेतला आणि या दोघांमधला जो फरक आहे तो H आहे. या फॉर्म्युल्याप्रमाणे आपण किमती टाकल्या आणि सॉल्व केलेलं आहे. आता आपल्याला सॉल्व करायचं आहे ते म्हणजे मोड. याच गणितामध्ये आपण मोड पाहू कसं सॉल्व करायचा तो. नेक्स्ट पेजला या आणि इथे लिहा 3 नंबर मोड. नंबर 3 मोड. बघा मोड कसं करायचं. मोड काढण्यासाठी सुद्धा आपल्याला 2 स्टेप करावे लागतात. सगळ्यात पहिली स्टेप असते तो म्हणजे मॉडेल क्लास. मॉडेल क्लास. मॉडेल क्लास कसा काढायचा तुम्हाला माहिती आहे. हायेस्ट फ्रिक्वेन्सी. हायेस्ट फ्रिक्वेन्सी. हायेस्ट फ्रिक्वेन्सी किती होती ती खालच्या बाजूला घ्यायची. खाली लिहा हायेस्ट फ्रिक्वेन्सी. हायेस्ट फ्रिक्वेन्सी. किती होती हायेस्ट फ्रिक्वेन्सी त्या आधीच्या पानावरती पहा किती. हायेस्ट फ्रिक्वेन्सी म्हणजे जे दिलेलं गणित होतं त्याच्यामध्ये हायेस्ट फ्रिक्वेन्सी 10 आहे म्हणून आपण किती घेणार तिथे 10 घेणार म्हणून आपण घेऊ 10. Therefore model class is model class किती आहे 20 ते 30च आहे. 10 फ्रिक्वेन्सी असणारा पहा तुमच्याकडे गणित आहे किती आहे तो 20 ते 30च आहे. ही 10 फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे आपला मॉडेल क्लास काय असणार आहे तर हा असणार आहे तोच की जो होता तोच 20 ते 30 आणि फ्रिक्वेन्सी 10 असणारा. आता आपण मोडचा फॉर्म्युला वापरणार आहे की मोड कसा काढला जातो. मोड काढण्यासाठी लक्षात घ्या आता कसा काढायचा आहे तो पहा. त्याच्यासाठी सुद्धा फॉर्म्युला वेगळा आहे आणि हे गणित तुम्हाला परीक्षेला 100% विचारली जातातच. म्हणून मोडचा फॉर्म्युला जसा मीडियनचा होता सेम तसाच मोडचा आहे थोडासा वेगळा आहे. मोड इज इक्वल टू L प्लस 2F1 काय फॉर्म्युला पहा 2F1 मायनस F0 अपॉन
F1 minus F0 minus F2 into H into H. राहील लक्षात फॉर्म्युला? जरा थोडासा एकच मिनिट, थोडासा करेक्शन करा. हा जो 2 आहे ना तो खालच्या बाजूला आहे, हा करेक्शन करा जरा थोडस माझ्याकडनं हे झालं. 2F1 मायनस F0 मायनस F2 असं करा. आता झाला बरोबर? नाही, आता आपण हा फॉर्म्युला पाठ करा आणि या फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकू आणि सॉल्व्ह करू. पहिल्यांदा एल म्हणजे काय ते पाहू. एल म्हणजे काय? लोअर लिमिट किंवा लोअर बाउंड्रीज ऑफ मॉडल क्लास. म्हणजे जसं मीडियन मध्ये होतं ना सेम तसंच इथे आहे. एच म्हणजे सुद्धा सेम तेच आहे. पण आता F1 F0 F2 म्हणजे काय ते पहा. मी जरा त्यासाठी तुम्हाला गणित दाखवतो आणि त्या गणितामध्ये सांगतो की कशाला F1 म्हणतात, F2 कशाला म्हणतात आणि काय 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 कसं आहे ते पाहू. इथे ब्ल्यू पेनने मी लिहितो. जी फ्रिक्वेन्सी असते ना, फ्रिक्वेन्सी मॉडेल क्लासची, आपला हा मॉडेल क्लास आहे, याची जी फ्रिक्वेन्सी असते ना त्याला म्हटलं जातं F1. त्याला काय म्हटलं जातं? F1. 1 च्या आधी काय असतं? 0, म्हणून हा असणार आहे F0. आणि 1 च्या नंतर काय येतं? F2, म्हणून हा असणार आहे F2. बघा नीट लक्ष द्या. जो मॉडेल क्लास असेल त्याची जी फ्रिक्वेन्सी असते त्याला आपण F1 म्हणणार. त्याच्या आधीची फ्रिक्वेन्सी जी आहे त्याला आपण F0 म्हणणार आणि त्यानंतरची जी फ्रिक्वेन्सी आहे त्याला F2 म्हणणार. 7, 10 आणि 8. आता आपण हे सॉल्व्ह करू, लगेच सॉल्व्ह करू, एकदम सोपं आहे. चला सॉल्व्ह करायला सुरुवात करू. किमती टाकू आणि लिहू. एल आला होता तो म्हणजे 20, म्हणून 20 अधिक F1 किती होता? तर F1 पहा किती होता. F1 आहे तो म्हणजे 10, 10 वजा 7, 10 वजा 7. खालच्या बाजूला 2 F1 10 आहे वजा 7 वजा F2 पाहायचा आहे. F2 पहा किती आहे? F2 आहे 8, म्हणून F2 8 गुणिले H म्हणजे या दोघांमधला फरक, त्याला क्लास विड्थ म्हणतो आपण, तो किती आहे? तो 10 आहे. आता आपण गणितामध्ये किमती टाकून घेतलेल्या आहेत आणि आता हे सॉल्व्ह करू, लगेच व्यवस्थित सॉल्व्ह करू. पहा कसं करायचं. हे 20 आहे असे ठेवायचे अधिक या दोघांची वजाबाकी किती आली? 3 छेद खालचं सॉल्व्ह करायचं. 2 गुणिले 10 म्हणजेच किती येतील? 20. किती येतील? 20. 20 वजा या वजा वजांची बेरीज करायची. 7 अधिक 8 किती होतात? 15. इथे जरी वजा वजा असेल ना तर वजा वजांची बेरीज होती आणि वजा चिन्हच राहतं, म्हणून मायनस मायनस प्लस, पण चिन्ह कोणतं? मायनसच, म्हणून 15 गुणिले 10. नेक्स्ट स्टेपला हे 20 अधिक 3 छेद 20तून 15 गेले म्हणजेच राहिले 5 गुणिले 10. नेक्स्ट 20 अधिक हे सॉल्व्ह करायचं. हे असं सॉल्व्ह केलं तरी चालेल. 5 एके 5 आणि 5 गुणिले 10, किंवा कॅल्क्युलेटर वरती 5 भागिले 3 भागिले 5 गुणिले 10 केलं तरी सुद्धा चालतं. तेवढंच येतं 6. किती आला मोड? 26. समजलं का? समजलं का? याची आपण प्रॅक्टिस जास्त करणार आहोत म्हणजे तुम्हाला हे चांगलं कळेल. समजलं का मोड? हो सर. येस सर. बाकीचे? हो सर समजलं. ओके ओके ओके. घ्यायचं पुढचं.
हो सर. आता हे तुम्ही सॉल्व्ह करा. तुम्ही सॉल्व्ह करा म्हणजे एक एकच घेऊ आपण. आधी मीडियन काढू किंवा मीन काढू. मीन काढू म्हणजे तुम्हाला कळेल की कसं आहे आणि काय करायचं आहे. चला घ्या, गणित मी देतो तुम्हाला, तुम्ही लिहा. फक्त मीन काढू. 2 नंबरचं कॅल्क्युलेट मीन क्लास आणि फ्रिक्वेन्सी. क्लास आणि फ्रिक्वेन्सी. क्लास मध्ये घ्या 0 ते 10 हाच क्लास आहे पहा. 0 ते 10 समजावं म्हणून मी ते त्याच प्रकारे घेतो. 20 ते 30, 30 ते 40 आणि 40 ते 50. फ्रिक्वेन्सी चेंज करतो. 2, 6, 15, 10 आणि 7. आणि आपल्याला काय काढायचंय? मीन काढायचं आहे. कोणता कॉलम करणार तुम्ही याच्यानंतर? कोणता कॉलम करणार? एक्स म्हणजेच मिड व्हॅल्यू. कोणता कॉलम करणार? एक्स, त्याला आपण म्हणतो मिड व्हॅल्यू. मिड व्हॅल्यू. आणि ह्या दोघांचे मिड व्हॅल्यू काढणार. 5, 15, 25, 35 आणि लास्टला येईल ती म्हणजे 45. एफ म्हणजेच फ्रिक्वेन्सी आणि एक्स, याच्यावरून आपण नेक्स्ट कॉलम करणार एफ एक्स. या दोघांचा गुणाकार 2 गुणिले 5 10, 6 गुणिले 15 15 90. नेक्स्ट 25 गुणिले 15 375. 375. 10 गुणिले 35 350 आणि 7 गुणिले 45 315. ह्या फ्रिक्वेन्सीची टोटल करणार, त्याला आपण म्हणणार एन. यांची टोटल येते किती? ती 2 अधिक 8 अधिक 15 अधिक 10 अधिक 7. एन येईल 40. आणि यांची टोटल करायची, याला म्हणायचं समेशन एफ एक्स. किती येतो पहा? 10 अधिक 90 अधिक 375 अधिक 350. सगळ्यांनी करा, एकच करते फक्त, म्हणजे तिलाच शिकायचं असं नाही, बाकीच्यांना पण शिकायचं आहे. 1140. छान. आणि आता आपण मीन काढू. लिहा मग. मीन इज इक्वल टू, मीन बरोबर एक्स बार इज इक्वल टू समेशन एफ एक्स अपॉन एन. याच्यात किमती टाकायच्या. समेशन एफ एक्स आला होता आपला 1140 छेद एन किती आला होता? 40. मग 1140 भागिले 40 जर केलं तर उत्तर येईल 28.5. 28.5. समजलं कसं केलंय ते? समजलं का? हो सर. याच्यामध्ये आणखीन एक आपण काढू, तो म्हणजे मोड. मोड काढू. मीडियन नको, मोड काढू. मोड काढायचं आहे. मग इथे मी साईडला काढतो मोड, म्हणजे तुम्हालाही कळेल की जास्त जम्बलिंग पण होणार नाही. मोड कसा काढतात घ्या. मोड. मोड काढत असताना सगळ्यात पहिल्यांदा काढावा लागतो तो म्हणजे मॉडल क्लास. मॉडल क्लास इज इक्वल टू हायेस्ट फ्रिक्वेन्सी. हायेस्ट फ्रिक्वेन्सी. काय हायेस्ट फ्रिक्वेन्सी? खालच्या बाजूला घ्यायची. हायेस्ट फ्रिक्वेन्सी किती आहे? 15. फ्रिक्वेन्सीच्या कॉलम मध्ये पाहिजे 15. किती आहे? इज इक्वल टू 15. देअरफॉर, म्हणून काय, हे 15चा जो क्लास असणार आहे तो काय असणार आहे? आपला मॉडेल क्लास असणार आहे. म्हणून आपला क्लास काय होणार आहे? तर हा आपला मॉडेल क्लास होणार आहे. एकच मिनिट. मॉडेल क्लास.
मॉडेल क्लास असणार आहे आपला, तो लिहा मॉडेल क्लास बरोबर काय असणार आहे 20 ते 30, हा आपला मॉडेल क्लास असणार आहे. सेकंड नंबरला आपण म्हणू मोड इज इक्वल टू मोड बरोबर, मोड बरोबर काय फॉर्म्युला L प्लस F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H याच्यात किमती टाकू. L आहे आपला 20 अधिक F1 काय असणार आहे बाळांनो, तर हा असणार आहे F1, याच्या वरचा असणार आहे F0 आणि खालचा काय असणार आहे F2. आता याच्यात किमती टाकूयात. F1 15, 2-3 मिनिटं राहिलेले आहेत, फास्ट करू. 15 F06 15 वजा 6 15 मायनस 6 अपॉन 2 इन ब्रॅकेट 15 मायनस 6 मायनस 10 आणि इंटू पण किती असणार आहे 10च असणार आहे बिकॉज क्लास विड्थ इज 10. नेक्स्ट स्टेप इज सॉल्व करायचं ते 20 प्लस या दोघांची वजाबाकी किती येणार आहे 9 अपॉन या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं 15 इंटू 2 30 मायनस हे दोघांचं प्लस करायचं ऍडिशन करायचं पण साइन मायनस द्यायचं 16 मायनस 16 इंटू 10. नेक्स्ट स्टेप इज 20 प्लस 9 अपॉन या दोघांची वजाबाकी 30तून 16 गेले म्हणजे किती राहिले 14 गुणिले 10. नेक्स्ट आता हे आधी सॉल्व करून घ्यायचं. 9 भागिले 14 गुणिले 10 केलं तर उत्तर येईल 6.4285 अधिक 20 म्हणजेच किती उत्तर येईल आपलं 26.4285. हा काय आलेला आहे आपला मोड. समजलं का सगळ्यांना. हो सर. ओके बाकीचे येस सर. बाकीच्यांचं काय समजलेलं आहे छान.